या चित्रपटातली सर्व नावे, पात्रे आणि घटना काल्पनिक आहेत, त्याचा वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही. या डिस्क्लेमरने सिनेमाला सुरुवात होते. पण माझ्या मते ही कथा काल्पनिक नसून प्रत्येकाच्या आयुष्यात घडणारी गोष्ट आहे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी प्रेम येतच, आणि एकदा प्रेम आयुष्यात आलं ना की मग फेब्रुवारीमध्ये सुद्धा पाऊस पडतो. पोटात खड्डा कसा पडत नाही हा प्रश्न पडतो. प्रश्न हा नाहीये की प्रेम तुम्हाला कुठवर नेतं, प्रश्न हा आहे की प्रेमात तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता. हे सगळे डायलॉग माझे नाही आहेत. हे सगळे डायलॉग या फिल्मचा रायटर डिरेक्टर गौरव पत्की याचे आहेत. फिल्मचं नाव आहे आरपार. आरपार म्हणजे एक्स्ट्रीम, एक्स्ट्रीम प्रेम, एक्स्ट्रीम सायलेन्स, एक्स्ट्रीम इमोशन्स. ही फिल्म रिलेशनशिप मधली एक्स्ट्रीम सिच्युएशन दाखवते. या फिल्मची गोष्ट आहे अमर म्हणजे ललित प्रभाकर आणि प्राची म्हणजे ऋता दुर्गुळे यांची. कॉलेज पासून सुरू असलेलं यांचं प्रेम सुंदर, हळुवार. पण फिल्मची गोष्ट सुरू होते जेव्हा यांचं प्रेम हनीमून फेज मधनं बाहेर पडून रियालिटी फेज मध्ये येतं तेव्हा. अमर आणि प्राची यांच्या लव्ह स्टोरी मध्ये ना कुटुंबाचा विरोध नाही, कुणी तिसरी व्यक्ती विलन नाही. प्रॉब्लेम काय आहे, अमर त्याच्या मनातल्या गोष्टी बोलत नाही आणि प्राचीला न बोललेल्या गोष्टी वाचता येत नाही. प्राचीला सतत व्हॅलिडेशन हवंय आणि अमरला एक्सप्रेस करायला आवडत नाही. हा सिनेमा फक्त लव्ह स्टोरी नाही तर तो रिलेशनशिप मधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम दाखवतो, लॅक ऑफ कम्युनिकेशन आणि इमोशनल लोनलीनेस. पुढे जाण्याआधी ना मी एक गोष्ट शेअर करतो. म्हणजे मला इतर लँग्वेजेसचं माहिती नाही, पण मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रोजेक्ट ग्रीनलिट होण्यासाठी म्हणजे प्रोजेक्ट सुरू होण्यासाठी सगळ्यात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे निर्माता, प्रोड्युसर. काय आहे, डिरेक्टरला भले मॅग्नम ओपस क्रिएट करायचं असेल, माझ्या मनातली गोष्ट मला सांगायची आहे, हे सगळं असलं ना तरी प्रोड्युसर जर कन्व्हिन्स्ड असेल तरच प्रोजेक्ट ग्रीनलिट होतो. आता माझ्या माहितीप्रमाणे या सिनेमाचा को प्रोड्युसर ललित प्रभाकर स्वतः आहे. म्हणजे कदाचित असं झालं असेल की ललितला ही गोष्ट आवडली असेल आणि मग त्याने प्रोड्युसर्सना कन्व्हिन्स केलं असेल की आपण पार्टनरशिपमध्ये हा प्रोजेक्ट करूया, किंवा प्रोड्युसर्सना ही गोष्ट आवडली असेल आणि त्यांनी ललितला ऑनबोर्ड घेतलं असेल ॲज अ को प्रोड्युसर म्हणून. हुएव्हर इट इज, ज्याने कोणी हा प्रोजेक्ट ग्रीनलिट केला ना त्याला दाद द्यायलाच पाहिजे बॉस. कारण आता मी जी तुम्हाला गोष्ट सांगितली त्या गोष्टीवर सिनेमा होऊ शकतो का हे समजण्यासाठी ना प्रचंड सिनेमॅटिक सेन्सिबिलिटीची गरज आहे. ए आणि बी, डिरेक्टरच्या विजनवर असलेला विश्वास, त्याच्या कन्व्हिक्शनवर असलेला विश्वास. सो हॅट्स ऑफ टू यू ज्याने कोणी हा प्रोजेक्ट ग्रीनलिट केलाय बॉस. सिनेमाच्या सुरुवातीला डिरेक्टर सांगतो की तो शाहरुख खानचा किती मोठा फॅन आहे. हा सिनेमा त्याने शाहरुख खानला डेडिकेट केलाय. त्यामुळे नॅचरली हिरोचं इंट्रोडक्शन DDLJ मधल्या शाहरुख सारखं फुटबॉल खेळताना होतं. पण त्या आधीचा एक शॉट आहे जो मला खूप आवडला. फ्लॅशबॅक मध्ये एंटर होताना, म्हणजे कॅमेरा 3 ऍक्सिस वर आहे आणि तो नॉर्मल होतो. आपण झोपेत असताना आपल्याला कोणतरी उठवतं ना आणि आपण मान अशी सरळ करतो आणि आपल्याला सांगितलं जातं आता फ्लॅशबॅक सुरू होतोय. सी, हा शॉट जो आहे ना, हा शॉट एक्झिक्यूट करणं कठीण नाहीये, पण हा शॉट सुचणं खूप महत्वाचं आहे की आता गोष्ट सुरू होते. आज आपण OTTवर कोणताही सिनेमा बघतो किंवा वेब सिरीज बघतो तेव्हा आपण इनिशियल टायटल्स वाचण्यासाठी वेळ वाया घालवत नाही. आपण सगळे स्किप इंट्रोच्या जमान्यात आहोत. त्याच स्टाईलने या हिरो हिरोईनचे इंट्रोचे सगळे सीन्स आहेत ना ते स्किप होतात आणि लव्ह स्टोरी पुढे जाते. पण आपण पुढे जाण्याआधी जरा थांबूया, कारण मला स्वतःला काही प्रश्न पडले होते हा सिनेमा बघताना. सिनेमा रायटिंगसाठी ना मार्केटमध्ये खूप छान छान पुस्तकं अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्हाला आवड असेल तर तुम्ही वाचा. रॉबर्ट मकीचं स्टोरी नावाचं पुस्तक आहे किंवा सिड फील्डचं स्क्रीन प्ले नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकांप्रमाणे किंवा फिल्म रायटिंगच्या ग्रामर प्रमाणे सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो जो रायटर म्हणून आपण ठरवणं खूप गरजेचं असतं की ही गोष्ट कोणाची आहे. हु इज द प्रोटॅगनिस्ट ऑफ द स्टोरी. या फिल्मचा हिरो कोण आहे हे ठरवणं सगळ्यात महत्वाचं असतं. म्हणजे लव्ह स्टोरी जरी असली ना तरी त्या लव्ह स्टोरीचा सगळा प्रवास कोणत्या तरी एका कॅरेक्टरच्या गाडीत बसून आपण बघायचा असतो. हा रूल आहे. पण डिरेक्टर हा पहिलाच रूल ब्रेक करतो. या फिल्म मध्ये 2 हिरो आहेत आणि मला या सिनेमाच्या स्क्रीन प्लेची हीच गंमत वाटते की आपण या दोघांच्या गाडीत बसतो आणि दोघांचा प्रवास अनुभवतो एकाच वेळी. ज्या प्राचीला प्रत्येक गोष्ट बोलून दाखवली तरच कळते ती प्राची स्टोरीच्या मिड पॉइंटला अमरला काहीही कम्युनिकेट न करता त्याच्या आयुष्यातनं निघून जात. आणि ज्या अमरला एक्सप्रेस होणं आवडत नाही तो अमर प्राची त्याला काहीच कम्युनिकेट न करता आयुष्यातनं निघून गेली म्हणून चिडचिड करतो. आता मी लग्न करून मोकळा होतो असा एक्स्ट्रीम निर्णय घेतो. या सिनेमातलं अजून एक महत्वाचं कॅरेक्टर ते म्हणजे सायलेन्स.
बऱ्याच सीन्स मध्ये कोणीच कोणाशी काहीच बोलत नाही, तरी पण आपण ऍज अन ऑडियन्स आपल्याला कळतं की कोणत्या कॅरेक्टरला कोणत्या कॅरेक्टरशी नेमकं काय बोलायचं. अशा प्रकारचे सीन ज्यावेळी एक्झिक्यूट करायचे असतात ना, त्यावेळी तुमची सगळी टीम, राईट फ्रॉम युअर स्क्रीन प्ले रायटर टू डायलॉग रायटर टू सिनेमॅटोग्राफर टू एडिटर, सगळे सिंक मध्ये हवे. या सिनेमाचे एडिटर फैजल महाडिक यांनी हा सायलेन्स खूप मस्त वर्कआउट केलाय. म्हणजे जसं मी आधी म्हणालो की स्किप इंट्रोने गोष्टीला सुरुवात होते, त्यानंतरच एक सिक्वेन्स आहे, खूप सुंदर सिक्वेन्स आहे, तो एडिटिंगने अप्रतिम वर्कआउट झालाय. म्हणजे ललित आणि ऋता दोघेही इंटिमेट आहेत, त्या दोघांना एकमेकांशी खूप बोलायचंय, पण तो सिक्वेन्स इंटिमेट असल्यामुळे ते एकमेकांशी काहीच बोलत नाही. त्यांचे सगळे डायलॉग्स आहेत ना, हे स्क्रीनवर ओव्हरलॅप होतात. असाच सायलेन्सचा अजून एक सिक्वेन्स आहे. प्राचीचा बर्थडे आहे आणि आजचा दिवस प्राची अमर बरोबर न घालवता ती तिच्या दुसऱ्या मित्राबरोबर घालवते. ती त्या दुसऱ्या मित्राच्या घरी गेली. फार काय नाही, दोघे टीव्ही बघतायत. तो मित्र तिला विचारतो, आपण संध्याकाळी देवळात जाऊया. आणि प्राची काहीच न बोलता मान हलवते आणि मग ती रिमोट घेते आणि ती टीव्ही ऑन करते. आणि ती टीव्ही ऑन करण्याआधी तिचा एक लुक आहे, तो लुक जो आहे ना, तो सगळं सांगून जातो की अमर आणि प्राची यांच्यामध्ये किती दुरावा आहे. या फिल्मचे डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी आहेत राहुल चौहान. मी यांचा IMDb प्रोफाईल बघितला. यांनी ब्रह्मास्त्र, किसी का भाई किसी की जान यासारख्या फिल्म मध्ये असोसिएट म्हणून काम केलंय. पण या फिल्म मध्ये राहुल चौहान यांच्या कंपोजिशन्सनी गंमत आहे. म्हणजे अमर आणि प्राची यांची रिलेशनशिप जेव्हा हनीमून फेज मध्ये आहे ना, तेव्हा सगळं कसं कॉम्पॅक्ट आहे, कोझी आहे, खूप सुंदर आहे. पण जेव्हा यांच्या रिलेशनशिप मध्ये दुरावा यायला लागतो, त्यानंतर ना सगळी कंपोजिशन्स बोलकी होतात. म्हणजे प्राचीच्या बर्थडेचा सिक्वेन्स, केक कटिंग नंतर प्राची आणि अमर दोघेही डिस्कस करतात उद्या काय करायचं. हा अख्खा सीन आहे ना, अख्खा सीन मिरर मध्ये, दोघेही रिफ्लेक्शन मध्ये. रिफ्लेक्शन मध्ये ते दोघे जवळ जवळ आहेत, पण त्यांचा ऍक्च्युअल डिस्टन्स खूप लांब आहे. हे कंपोजिशनने दाखवलंय, खूप सुंदर. त्याच्यानंतर प्राची अमरला भेटायला त्याच्या घराखाली आली, तो सिक्वेन्स. अमरला कळलंय की प्राची काल त्या मित्राबरोबर होती. अमर खूप डिस्टर्ब आहे. त्या दोघांमधलं डिस्टन्स कंपोजिशन मधनं ठळकपणे दाखवलंय. अजून एक सिच्युएशन आहे जेव्हा अमर खूप डिस्टर्ब आहे, कन्फ्युज्ड आहे, तेव्हा त्याच्या मल्टिपल पर्सनॅलिटीज एकाच फ्रेम मध्ये दिसतात, रिफ्लेक्शन्स मध्ये. खूप सुंदर शॉट आहे. कॉफी शॉप सिक्वेन्स, अमर आणि प्राचीच्या रिलेशनशिप मधली गॅप आणि ब्लॉक लेन्सेसने त्यांचे घेतलेले क्लोजअप्स. जर तुम्ही नीट नोटीस केलं तर त्या ब्लॉक लेन्सेसमुळे ना अमर हळूहळू त्या सीन मध्ये डॉमिनेटिंग होत जातो आणि प्राची इज ॲट द रिसिव्हिंग एंड. या सीन मध्ये ना सायलेन्स पण खूप काही बोलून जातो. म्हणजे एडिट आणि साऊंड ही दोन डिपार्टमेंट सिंक मध्ये काम करतात. आणि ललित आणि ऋता यांचा लाजवाब परफॉर्मन्स. हॉलिवूडचे लेजेंडरी ऍक्टर मार्लन ब्रँडो यांचं खूप सुंदर वाक्य आहे, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अबाउट ऍक्टिंग इज ऑनेस्टी. वन्स यू कॅन बी ऑनेस्ट विथ द कॅरेक्टर, एव्हरीथिंग एल्स फॉलोज. कॉफी शॉपचे दोन सिक्वेन्सेस आहेत फिल्म मध्ये. या दोन्ही सिक्वेन्सेस मध्ये अमर आणि प्राची या दोघांना फार काही बोलायचं नाहीये, पण ऍज अन ऍक्टर, स्पेशली जेव्हा तुम्ही फिल्म करता, तेव्हा ती 70mm ची स्क्रीन तुम्हाला ओन करावी लागते. जितका वेळ तुम्ही त्या पडद्यावर दिसणारा, तितका वेळ तो 70mm चा पडदा तुम्हाला व्यापून टाकायचा आहे, तुमच्या बॉडी लँग्वेजनी, तुमच्या एक्सप्रेशन्सनी. कारण तुम्हाला फार डायलॉग्स नाही आहेत. यासाठी यू हॅव टू बी ऑनेस्ट विथ द कॅरेक्टर. आणि ही ऑनेस्टी या दोघांनी खूप सुंदर जपली. एक सिक्वेन्स आहे फिल्म मध्ये, अमर त्या मित्राला मारायला त्याच्या ऑफिसमध्ये जातो. हा वन शॉट आहे. म्हणजे अमर रस्त्यावरनं, स्टेअरकेसवरनं त्याच्या ऑफिसमध्ये जातो. आता कॅमेरा डिपार्टमेंटसाठी ट्रिकी पार्ट काय आहे, तर रस्त्यावरचं लाइटिंग, स्टेअरकेसचं लाइटिंग आणि ऑफिसचं लाइटिंग मॅच करायचं, विच इज अ डिफिकल्ट पार्ट. ऍक्टरसाठी प्रॉब्लेम काय ना, की कॅमेरा मागे आहे, एवढ्या मोठ्या पडद्यावर सतत आपली बॅग दिसणार आहे त्या वन शॉट मध्ये, तेव्हा आपला चेहरा कधी दिसेल, आपले एक्सप्रेशन्स कधी दिसतील, याचं भान ऍक्टरला बाळगणं खूप गरजेचं असतं. सेकंडली, त्या स्टेअरकेसवरनं टर्न होताना फ्रेम मधून बाहेर जायचे चान्सेस खूप असतात, तर ह्याचं भान ऍक्टरला ठेवणं गरजेचं असतं. आणि ललितने हे खूप सुंदर एक्झिक्यूट केलंय. या फिल्मच्या टेकिंग पॅटर्नची पण गंमत आहे. म्हणजे अख्ख्या फिल्ममध्ये डिरेक्टरने फक्त 2 वेळा ऍक्सिस जम्प केला. आता ऍक्सिस जम्प म्हणजे काय, मी अगदी समजेल अशा भाषेत सांगतो. कोणताही सीन ज्यावेळी सुरू होतो, त्यावेळी त्या सीनचा पहिल्या शॉटमध्ये जर एक कॅरेक्टर राईट ऑफ कॅमेरा असेल, तर थ्रू आउट द सीन कितीही शॉट्स होऊ देत, ते कॅरेक्टर राईट ऑफ कॅमेराच असतं. ते कॅरेक्टर अचानक लेफ्ट ऑफ कॅमेरा दिसलं तर आपल्यासारख्या सामान्य ऑडियन्सला हा ऍक्सिस जम्प आहे म्हणून कळत नाही, पण आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ना एक हलकासा जर्क येतो. कदाचित आपण स्टोरीमधनं हलकेसे बाहेर पडतो आणि परत स्टोरीमध्ये जातो.
त्यामुळे ना ॲक्सिजनच्या भानगडीत फार कोणी पडत नाही. पण जर तुम्ही हा सिनेमा बघाल तर 2 सिक्वेन्सेसमध्ये, म्हणजे एक सिक्वेन्स आहे ललित आणि त्याची बहीण स्नेहलता वसईकर या दोघांचा सीन आहे. कॉन्फ्लिक्ट ऑफ फिलॉसॉफी. त्याच्यावर दोघे बोलतायत. म्हणजे प्रेम करता म्हणजे नक्की काय करता तुम्ही? पोटात खड्डा नाही का पडत तुमच्या? हा वाला सीन. हा सीन जर तुम्ही बघाल तर सीनच्या सुरुवातीला ललित राईट ऑफ कॅमेरा आहे, त्याच्यानंतर तो लेफ्ट ऑफ कॅमेरा आहे आणि मग थ्रू आउट द सीन ललित लेफ्ट ऑफ कॅमेरा आहे, बहीण राईट ऑफ कॅमेरा आहे. पण वाईड शॉट मध्ये येतात त्यावेळी ललित राईट ऑफ कॅमेरा आहे, बहीण लेफ्ट ऑफ कॅमेरा आहे. दुसरा सीन आहे प्राची आणि सायकॅट्रिस्टचा. त्याच्यात पहिल्या शॉटमध्ये प्राची लेफ्ट ऑफ कॅमेरा आहे, सायकॅट्रिस्ट राईट ऑफ कॅमेरा आहे. पुढच्या सगळ्या शॉट्समध्ये प्राची राईट ऑफ कॅमेरा आहे, सायकॅट्रिस्ट लेफ्ट ऑफ कॅमेरा आहे. कॉन्फ्लिक्ट इन थॉट्स किंवा प्राचीचा रेस्टलेसनेस, पण डिस्टॉर्टेड लेन्सिंगचा वापर खूप सुंदर केलाय. म्हणजे एक सिक्वेन्स आहे ज्याच्यात ललितची फियॉन्से त्याला भेटायला त्याच्या शोरूम मध्ये येते. त्या दोघांचे क्लोजअप्स आहेत. रिलेशनशिप खूप डिस्टॉर्टेड आहे हे दाखवण्यासाठी ना त्यांचे क्लोजअप्स पण डिस्टॉर्टेड आहेत. वाईड अँगलने त्यांचे क्लोजअप्स घेतलेत. बघा आजूबाजूला सगळा एम्प्टीनेस आहे. देयर इज डिस्टॉर्शन इन द रिलेशनशिप. दुसरा सिक्वेन्स आहे प्राची सायकॅट्रिस्टला म्हणते की धरून ठेवलंय त्याने मला. त्या डिस्टॉर्टेड लेन्सिंगमुळे प्राची किती डिस्टॉर्टेड आहे हे आपल्याला कळतं. खूप सुंदर कंपोजिशन. आणि मला स्पेशल मेन्शन करायला आवडेल या सिनेमाच्या पब्लिसिटी कॅम्पेनचं. म्हणजे आता हा सिनेमा अमेझॉन प्राईमवर अवेलेबल आहे, पण जेव्हा हा सिनेमा रिलीज होत होता त्यावेळी ह्याचं पब्लिसिटी कॅम्पेन यातलं प्रत्येक क्रिएटिव्ह इतकं इनोव्हेटिव्ह होतं. सचिन गुरवने खूप सुंदर कॅम्पेन केलं होतं. हे म्हणजे माझं हे डिपार्टमेंट नाही आहे, मला यातलं फार कळतही नाही, पण हे क्रिएटिव्ह खूप इनोव्हेटिव्ह होते. थोडक्यात सगळ्या टीमने आर पार लेवलला काम केलंय. सगळे रूल्स ब्रेक करून कोणाला पटो न पटो मला ही गोष्ट अशी सांगायची आहे या बिंदास ॲटिट्यूडने गौरव पत्कीने हा सिनेमा बनवलाय. म्हणजे हा सिनेमा बघताना मराठी सिनेमा फक्त बोलपट नसतो रे, तो चित्रपट पण दिसू शकतो याचा अभिमान मला वाटत होता.